हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे गेवड्याच्या शेंगाची सुकी भाजी. तर आपण याच्यामध्ये ना कांदा टाकणार आहोत, नाही टोमॅटो किंवा कोणता एक्स्ट्रा मसाला. तर एकदम साधी सिंपल अशी ही गेवड्याची सुकी भाजी आज आपण इथे बनवणार आहोत. पण चवीला सुद्धा एवढी भन्नाट लागते की आहा, मी सांगू शकत नाही. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही माझ्या घरची एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ती आज मी तुमच्या समोर दाखवणार आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पाव किलो गेवडाची शेंग आहे. आपल्याला अशा प्रकारचे सोलून घ्यायचे आहे. याच्या साईडचा जे असते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता याच्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, मसाला. तर आधी आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक मोठा चमचा, थोडेसे लसूणची पाकळी, आणि इथे आपण घेतलेलं आहे कोथिंबीर. नंतर याच्यामध्ये आपण टाकूयात थोडंसं मीठ, आणि हे आपल्याला बारीक असं पेस्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाहीये. तर हे पहा, आपलं वाटण तयार आहे. मी याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाहीये. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आधी आपण हे जे शेंगा आहेत ते कढईमध्ये थोडेसे तेल टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे जे शेंगाचा जो तुरटपणा, करवटपणा असतो तो निघून जातो. थोडा 1 टीस्पून एवढाच आपल्याला टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटं आपण हे परतून घेऊया. त्यानंतर फोडणी देऊया. तर हे आपले परतून झालेले आहे भाजी. तर हे मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये. ही काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी देणार आहोत. 1 चमचा इथे आपण तेल टाकलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आधी. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूयात. जिरे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते पूर्ण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. पूर्ण वाटण टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि आपला गॅस मंद आचेवर राहायला पाहिजे, नाहीतर हे वाटण आपलं करपून जाईल. गॅस एकदम बारीक पाहिजे. बारीक गॅसवरच हे वाटण आपल्याला भाजायचं आहे. छान खरपूस असं आपल्याला भाजायचं आहे. हे भाजताना याचा वास खूप खमंग येतो. त्यामुळे आपली जी ही भाजी आहे गेवड्याची पण सुद्धा खूप खमंग होते. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. अर्धी टीस्पून इथे मी हळदी पावडर टाकले, लाल मिर्च पावडर 1 मोठा चमचा, थोडासा काळा मसाला, 1 टीस्पून इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. मीठ तर ऑलरेडी आपण मिरची याच्यामध्ये टाकलेलं आहे वाटणमध्ये. आणि इथे आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते छान प्रकारे भाजले जातात. त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आणि तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला तेल सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपल्या गेवड्याची भाजी आहे ती टाकूयात. हे छान मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये 1 छोटी वाटी पाणी ऍड करायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून आपण ही झाकून ठेवूयात आणि 5 मिनिटं याला शिजवण्यासाठी ठेवून देऊ. सॉफ्ट होईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊया.
आपली भाजी इथे छान शिजलेली आहे. थोडं पाणी आहे याच्यामध्ये, पूर्ण पाणी आटजेपर्यंत आपण थोडंसं शिजवून घेऊयात अजून. वास तर खूपच छान येत आहे. तर आता तेल सुटेपर्यंत आपण ही भाजी वाफवून घेऊयात. साईडला थोडं थोडं तेल सुटत आहे. अजून 2 मिनिटं आपण ही भाजी तेल सुटेपर्यंत ठेवूयात. नंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे पाहू शकता तेल खूप छान प्रकारे इथे वरी आलेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करून देऊ. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी थोडी लिक्विड पण करू शकता. जर तुम्हाला ही भातासोबत खायची असेल तर लिक्विड पण थोडे लिक्विड पण खूप छान लागते ही भाजी. पण मी इथे थोडी मोकळीच केले, सुकी भाजी केले. चपाती आणि भाकरीसोबत खायला खूप जबरदस्त लागते ही भाजी. तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही आपली ही गेवड्याची भाजी बनून तयार आहे. मी इथे ही भाजी सुकी बनवली आहे. जर तुम्हाला ही भाजी थोडी रस्सा पाहिजे असेल तर भाजी शिजवतानाच तुम्ही याच्यामध्ये थोडेसे जास्त पाणी टाका, नाहीतर वरून थोडे गरम पाणी टाकू शकता तुम्ही. व ही भाजी अजिबात तुम्हाला उग्र लागणार नाही, कारण आपण ही भाजी बनवण्याच्या आधी थोडीशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे. त्यामुळे ही भाजी उग्रही लागणार नाही आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी लागणार आहे टेस्टीला. तर आहे ना एकदम सोप्यात सोपी पद्धत. तर लगेच ही रेसिपी करायला घ्या आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.